हार्दिक हार्दिक स्वागत. तर आपण अ, चैतन्य महाप्रभूंच्या चरणी प्रार्थना करूया आणि त्यानंतर आपल्या आजच्या अभ्यासाला सुरुवात करूया. जय जय श्री चैतन्य जय नित्यानंद. जय जय श्री चैतन्य जय नित्यानंद. जय द्वैत चंद्र जय गौर भक्तवृंद. जय जय श्री चैतन्य जय नित्यानंद. जय द्वैत चंद्र जय गौर भक्तवृंद. जय जय श्री चैतन्य जय नित्यानंद. जय द्वैत चंद्र जय गौर भक्तवृंद. जय जय श्री चैतन्य जय नित्यानंद. जय अद्वैत चंद्र जय गौर भक्तवृंद. जय जय श्री चैतन्य जय नित्यानंद. जय अद्वैत चंद्र जय गौर भक्तवृंद. हरे कृष्णा 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. आता आपण चैतन्य महाप्रभूंच्या चरणी प्रणाम मंत्र सादर करूया. नमो महावदानाय कृष्ण प्रेम प्रदायते कृष्णाय कृष्ण चैतन्य नामने गौरतुषे नमो. कोणते प्रमुख संस्थापक आचार्य एसी भक्ती वेदांत श्रील प्रभुपाद, त्याचबरोबर आपल्या सर्वांचे परमपूज्य असे गुरु महाराज, त्याचबरोबर आपल्या जीवनात आलेले सर्व शिक्षा गुरु, माझ्या जीवनात आलेले सर्व शिक्षा गुरु, त्याचबरोबर उपस्थित सर्व वैष्णवी आणि सर्व अखिल ब्रह्मांडातले वैष्णव वृंद यांच्या चरणी आपण सादर प्रणाम जो आहे तो वैष्णव प्रणाम मंत्र म्हणून करूया. वाञ्छा कल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. श्रील प्रभुपाद की जय. गुरु महाराज की जय. ग्रंथराज श्री चैतन्य चरितामृत की जय. श्री कृष्णराज कविराज गोस्वामी की जय. चैतन्य महाप्रभू की जय. श्री श्री राधा गोविंद की जय. तर आपण काल पाहिलं की प्रतापरुद्र जे राजे आहेत, तर त्यांच्या बाबतीत कशी लीला घडली, म्हणजे त्यांच्या बाबतीत चैतन्य महाप्रभूंनी कशा पद्धतीने जे आहे तर आपली कृपा जी आहे तर ती त्यांच्यावर केली. आता याच्या पुढची लीला आपण अभ्यासणार आहोत. म्हणजे पुरीमध्ये जेव्हा महाप्रभू परत आले तेव्हा ह्या प्रतापरुद्र म्हणजे जे होते यांच्यावर त्यांनी कृपा ती केलीच, पण त्याचबरोबर त्यांनी अनेक लीला केल्या. तर त्यापैकी ही लीला फार महत्वाची आहे की महाप्रभूंचे असे म्हणजे मत होतं की ते संन्यासी असल्यामुळं की संन्यासी माणसांनी कुठल्याही म्हणजे लोभी म्हणजे ज्या गोष्टी आहेत म्हणजे लोभ निर्माण करणाऱ्या म्हणजे भौतिक जगातल्या किंवा अशा म्हणजे ज्या गोष्टी आहेत त्यांचा लोभ असणारे असे व्यक्ती किंवा पुरुष किंवा विषयी पुरुष किंवा विषयी स्त्रिया यांच्याशी घनिष्ठ संबंध ठेवून येते. म्हणजे महाप्रभू एक आदर्श संन्यास जीवन जे आहेत तर ते जे जगत होते आणि तोच त्यांनी आदर्श निर्माण केला. हरे कृष्णा. माझा व्हिडिओ ऑफ ठेवते, थोडस इथे इंटरनेटचा इश्यू आहे. माझा आवाज ऐकू येतोय ना सगळ्यांना? हरे कृष्णा. पूर्वताजी माझा आवाज ऐकू येतोय ना? हरे कृष्णा. हो माताजी, येतोय येतोय. व्हिडिओ मी ऑफ ठेवते कारण इकडे पावसाची थोडी हवा आहे तर नेट हो इश्यू हो येईल. माताजी, नक्की, हरकत नाही, चालेल. हा. हरे तर कृष्ण. आता जगन्नाथ पुरीला मग अशा पद्धतीने जेव्हा पोचले चैतन्य महाप्रभू, तर कोणतीही स्त्री त्यांच्या अगदी नमस्कार करण्यासाठी देखील जवळ जाऊ शकत नसायची. म्हणजे स्त्रियांची बसण्याची जागा महाप्रभूंपासून फार दूर ठेवलेली असायची. म्हणजे आदर्श शिक्षक तथा आचार्य म्हणून म्हणजे संन्यास आश्रमाचं दैनंदिन कर्तव्याचं अगदी कठोरपणे ते पालन करायचे. मग महाप्रभू हे भगवान अवतारच आहेत, पण त्याच वेळेला मनुष्य म्हणून पण ते आदर्श होते. मग आता त्यांचा इतर लोकांशी व्यवहार असा जरा असंदिग्ध आचार्याप्रमाणे वागताना ते वज्राहून कठोर आणि एखाद्या पुष्पासारखे मऊ पण व्हायचे. म्हणजे आपण पाहिलं की ते कसे भावविभोर व्हायचे. मग आता एकदा काय झालं, छोटा हरिदास नावाचा एक त्यांचा जो होता त्यांच्या भजन मंडळामध्ये चांगला भक्त होता. मग त्यांनी काय केलं,
की एका तरुणीकडे वाईट दृष्टीने पाहायची चूक केली मोठी. म्हणजे महाप्रभू सर्वांच्या हृदयात वास करणारे परमात्मा स्वयं भगवान श्रीकृष्ण आहेत. हरिदासच्या मनाचे विचार त्यांनी त्वरित ओळखले आणि त्यांनी त्याला तात्काळ आपल्या संघातून बहिष्कृत केलं. त्याला महाप्रभूंनी क्षमा करावी अशी अनेकांची विनंती होती. म्हणजे खूप जणांनी पार्षद भक्त आहेत त्यांनी त्याची शिफारस केली की त्याला क्षमा करा. आणि तुमची कृपा जी आहे तर ती त्याला मिळू दे. पण महाप्रभूंनी बिलकुल ऐकलं नाही कारण ते आदर्श संन्यासी होते. मग आता महाप्रभूंना जेव्हा वार्ता समजली की त्याला संघातून बहिष्कृत केल्यावर काय झालं की त्यांनी आत्महत्या केली. मग आता ही जेव्हा वार्ता समजली महाप्रभूंना तर ते अपराध विसरले नव्हते. म्हणून ते म्हणाले की बरं झालं की हरिदासला पण योग्य तो दंड झालाय असं ते म्हणाले. हम्म. आणि मग आता महाप्रभू जे आहेत तर ते अत्यंत शिस्त अशी त्यांची कठोर होती. आणि सगळे संन्यस्त जीवनाचे जे नियम आहेत त्यांचं ते पालन करत होते. आणि त्यामुळं कुठली तडजोड त्यांना कधी मान्य नव्हती. म्हणजे पहा ह्याच्यातून आपण सगळेजण समजून घेऊ की महाप्रभू जे आहेत तर ते जरी स्वयं भगवान असतील तरी त्यांचे जे कार्य आहे ते कसं आहे सामान्य मनुष्याच्या रूपामध्ये येऊन एक भक्त रूपामध्ये येऊन संन्यासी भक्त रूपामध्ये येऊन त्यांनी काय केलंय तर जे 4 वर्ण आणि 4 आश्रम आहेत त्यातल्या संन्यस्त आश्रमानुसार एका आदर्श संन्यासीने कसा असायला पाहिजे हे आपल्या समोर उदाहरणाच्या माध्यमातून स्वतः उदाहरण बनून स्वतः जेव्हा शिकवतो आपण दुसऱ्यांना तर त्यावेळेला म्हणजे स्वतःच्या आचरणाने शिकवून त्यांनी काय केलंय आपल्या समोर हे उदाहरण प्रस्तुत केलंय की समाजामध्ये संन्यासांची कशी गरज आहे आणि संन्यासी जे लोक आहेत ते कसे असतात की मार्गदर्शक आणि गुरु असतात. तर अशा पद्धतीने त्यांनी हे जे आहे ते स्वतःला प्रस्तुत केलंय. म्हणजे आपण जर समजून घेतलं तर संन्यासी किंवा ब्रह्मचारी जे आहेत ना ते आपले इस्कॉन हे जगभर आहे आणि त्याच्या म्हणजे 1% सुद्धा नाहीयेत आपले गृहस्थच भक्तीमध्ये आहेत. म्हणजे काय की जे भक्तिमय प्रेममय सेवा करणारे भक्त आहेत तर हे वेगवेगळ्या आश्रम आणि वर्णांना म्हणजे वर्णामध्ये सामावलेले आहेत. पण सगळ्या वर्णांचे सगळ्या आश्रमाचे जे लोक आहेत ते भक्ती करू शकतात सर्वांसाठी जे आहे तर कृष्ण भक्तीचं जे आपलं म्हणजे हरे कृष्ण संकीर्तन आंदोलन आहे ते खुलं आहे. आणि त्यामुळे प्रत्येक जण पात्र आहे चैतन्य महाप्रभूंची जी कृपा आहे ती प्राप्त करण्यासाठी. कलियुगामध्ये आपल्या सगळ्यांना पात्र अपात्र न पाहता फरक प्रेमाचं वितरण करायला कृष्ण प्रेमाचं वितरण करायला जे आहेत ते भगवान आलेले आहेत. आणि ह्याच कारणासाठी आले की ते जे आहेत ते स्वतः म्हणजे आचरण करून म्हणजे त्यांनी काय केलं की उपदेश दिला भगवद्गीतेच्या माध्यमातून भागवताच्या माध्यमातून आपल्याला भगवानाने त्यांच्या कथा पाठवल्या. पण तरी देखील आपल्यासारखे पतित जीवात्मे ह्यांना काही या भ्रमातून बाहेरच येता येत नाहीये. आपलं भगवान यांच्याशी असलेलं नातं आपण जे ते विसरून गेलोय आणि मायेच्या भ्रमातून आपण बाहेरच नाही येत आहे. आणि मग अशा वेळेला भगवान यांना आता काय करावं लागेल तर स्वतःच येऊन त्यांनी काय केले तर स्वतः भक्त बनून आपल्या आचरणातूनच आदर्श जो आहे तर तो प्रस्तुत केला सर्वांसमोर. म्हणजे काय की आपण उदाहरण घेऊया की एखादा राजा असतो तो पहिल्यांदा काय करतो आपले सैनिक पाठवतो. त्यानंतर आपलं घोडदळ पायदळ पाठवतो. म्हणजे असं एक 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 आपलं अस्त्र आहे ते बाहेर काढत जातो. आणि त्यानंतर मग राजाचं जे मंत्री प्रधान सेनापती जातात. आणि मग हे जेव्हा लढतात तेव्हा शेवटी राजा जातो. मग तसं भगवान यांनी आपले सगळे भक्त शिष्य यांच्या माध्यमातून जे कार्य करायचे ते करून घेतले ग्रंथ रूपात पण म्हणजे ही शस्त्र आहेत भगवान. तर ग्रंथ रूपात सुद्धा भगवान हे उपस्थित आहेत ह्या भूतलावर. पण आता एवढं होऊन पण हे पुरेसे नाही. इतके कलियुगातले लोक अत्यंत पतित आणि भ्रष्ट आहेत पथभ्रष्ट आहेत. म्हणजे वेगवेगळ्या आचार्यांच्या माध्यमातून गुरुपरंपरेच्या माध्यमातून हे पार्षद भक्त आले. त्यांनी भगवानांची कथा लीला सांगितल्या. स्वतः भगवानांच्या म्हणजे तिरोभाव जो झाला द्वापार युगामध्ये त्यानंतर स्वतः भागवताचं अवतरण झालं या पृथ्वी तलावर. तरी देखील काय झालंय की हे जे लोक आहेत पथभ्रष्ट तर हे भगवान यांच्याशी आपलं असलेलं नातं विसरून जे आहे ते भौतिक जगतामध्ये छोट्याशा क्षणभंगूर सुखासाठी
प्रत्येक गोष्टीचा पाठपुरावा करतात. जे अद्वैताचार्यांनी पाहिलं होतं त्यांची वाईट अवस्था पाहून त्यांना करुणा येते आणि त्यांनी भगवानांना तुम्ही अवतरित व्हा म्हणून प्रार्थना केली. म्हणजे भगवानच हे कार्य करू शकतात, आपल्यासारख्या सामान्य व्यक्तीला हे जमणार नाही. आणि त्यासाठी भगवान यांनी अवतरित होणंच आवश्यक आहे. आणि ह्या दृष्टीने त्यांनी प्रार्थना केल्या होत्या. म्हणजे भगवान जे आहेत तेच समाजामध्ये जे काही अशा पद्धतीचं असमतोल झालाय तर तो बदलू शकतात. किंवा भगवान जे आहेत तर तेच काय करू शकतात की धर्मतत्वांची संस्थापना करू शकतात किंवा दुष्टांचा संहार करू शकतात. भक्तांचा उद्धार करू शकतात. ह्यासाठी म्हणजे भगवान स्वतःच येतात. आणि ते काय करत असतात, आपलं कार्य पार पाडत असतात. पण हे सगळं करत असताना आचरणातून शिकवण्यासाठी, म्हणजे आता हे सगळे उपाय करून झाले, आता पुढचा भाग म्हणजे काय, कलियुग असं घोर आहे की तिथं प्रत्यक्ष भगवान स्वतःच अवतरित होतात आणि स्वतः आचरण करून दाखवतायत. आणि मग ह्याच्या म्हणजे आणि ह्यासाठी त्यांनी अट काय ठेवली, म्हणजे जसं की आपण एखाद्या अवघड इयत्तेमध्ये गेलो तर तिथं आपल्याला शिक्षक सगळं आपल्याला जसं म्हणू की अभ्यासक्रम सगळा सांगतायत आणि परत प्रश्न पण देतायत आणि त्याची उत्तरं पण देतायत आणि ती शिकवून टाकतात सगळी. आणि त्याचबरोबर आपल्याला म्हणजे ते कसलीही अट न ठेवता आपल्याला पासी करून टाकतायत. असंच झालं ना, म्हणजे हे भौतिक जगतातलं उदाहरण आपण घेऊया. तर म्हणजे आपल्याला कुठलीही अट न ठेवता महाप्रभूंनी सगळं काही आपल्यासाठी जे आहे तर स्वतःच्या माध्यमातून म्हणजे कृपा जी आहे सगळी ती जी आहे तर ती दिली आहे पहा. म्हणून त्यांना करुणा अवतार म्हणतात. म्हणजे भगवान जे आहेत भगवान श्रीकृष्णांना सुद्धा काय करावं लागतं, आपल्याला शरण जावं लागतं पहा. सर्व धर्मान परित्यज्य मामेचं शरणम व्रज असं म्हणतात. म्हणजे भगवान यांना शरण जावं लागतं. म्हणजे श्याम सुंदर कसे आहेत, म्हणजे बासुरी धारण करणारे कसे आहेत, तर त्रिभंग मुद्रेमध्ये आहेत. म्हणजे असं सहजासहजी कुणाला हाताला येणारे असे नाही आहेत भगवान. म्हणजे इतकं सोपं नाही आहे कृष्णांना प्राप्त करणं, कृष्ण प्रेम प्राप्त करणं. पण गौरांगाच्या माध्यमातून, चैतन्य महाप्रभूंच्या माध्यमातून आपण कृष्ण प्रेमाची म्हणजे प्राप्ती ती अगदी सहज करू शकतो. कारण गौरांग आहेत किंवा कृष्ण ते जरी स्वयं कृष्ण असले तरी करुणा अवतारामध्ये असल्यामुळं आपल्याला आपली पात्रता नसेल तरी आपण थोडेसे जरी प्रयत्न केले तरी आपल्यावरती कृपा करून जे आहेत ते चैतन्य महाप्रभू जे ते कृष्ण प्रेम आपल्याला मुक्त हस्ताने वाटणार आहेत पहा. म्हणजे आपण थोडस जरी हरिनाम घेतलं तरी सुद्धा चैतन्य महाप्रभूंची आपल्यावरती कृपा होणार आहे. आणि असा करुणा अवतार जो आहे भगवान यांचा, तर तो कलियुगामध्ये म्हणजे जे आहे 28व जे युग आहे महायुग, त्याच्या कलियुगामध्ये ते अवतरित होतात. तर आपण म्हणजे समजून घेऊ की 500 वर्ष म्हणजे ते फार मोठा काळ नाहीये. म्हणजे ही कलियुगाची अजून सुरुवातच मानली जाते. कलियुगाची जी आहे तर साधारण 4,500 आणि वर काही वर्ष उलटलेत. म्हणजे ही सुरुवातच मानली जाते कलियुगाची. अजून पुढे घोर कलियुग यायचंच आहे. पण कलियुगाच्या सुरुवातीलाच हा अवतार होत असतो. त्याच्यावरून आपण समजून घ्या की हा नुकताच अवतार झालाय. म्हणजे आपल्यासाठी ही फार कृपा आहे. ह्याला सुवर्णयुग असं म्हटलं जातं. आणि ह्या युगामध्ये अजून पुढे 10,000 वर्ष चैतन्य महाप्रभू जे आहेत तर त्यांच्यामुळं हरिनाम जे आहे तर ते प्रत्येक घराघरात पोहोचेल. असं पद्धतीचं त्यांनी म्हणजे जे आहे तर ते भाकीत असं केलं किंवा प्रत्येक ठिकाणी पोहोचलं पाहिजे अशी त्यांची इच्छा आहे. आणि श्रील प्रभुपाद जे आहेत त्यांच्या माध्यमातून हे जे आहे कृष्ण भावनामृत आंदोलनाचं जे आहे तर उद्दिष्ट जे आहे तर ते उभं राहिलं पाहिजे. म्हणजे काय की आपल्यापर्यंत हे जे हरिनाम येते तर हे पुढे 10,000 वर्ष टिकून राहील असं श्रील प्रभुपादांनी सांगितले. आणि भागवत आणि भगवद्गीतेचा अभ्यास तर हेच आपल्यासाठी कलियुगामध्ये स्वयं कृष्ण आहेत किंवा कृष्ण अवतार म्हणजे कोण आहे? तर भगवद्गीता आणि भागवत. आणि त्यामुळे हे जर आपल्या सोबत असतील तर कृष्ण जर आपल्या सोबत असतील तर निश्चितच कृष्ण प्रेम जे आहे ते आपल्याला निश्चितपणे मिळणार आहे. आणि त्यातही पुन्हा आपण अभ्यास करतोय शास्त्रांचा, वेगवेगळ्या लेवल शिकतोय, प्रचार प्रसार करतोय, भक्ती सेवेचे साधण्याचे प्रयत्न करतोय, तर निश्चितच कृष्ण कृपा जी आहे तर ती आपल्याला मिळणार आहे गौरांगांच्या माध्यमातून. तर असा भाग आहे. आणि मग आता असे जे महाप्रभू आहेत तर त्यांनी हे सगळं आपल्यासाठी इतकं उपलब्ध करून सुद्धा जर एखादा व्यक्ती म्हणजे संन्यास धर्माचं पालन करत नसेल तर मग निश्चितच त्यांना कठोर व्हावं लागेल. कारण शेवटी कसं आहे की शास्त्राच्या विधिविधानांचं पालन भगवान यांनी जर केलंय तर मग आपल्यासारख्या पतिजीवाची काय कथा. त्यामुळं त्यांनी त्याला संगतीतून बहिष्कृत केलं. मग आता शिस्त पालनासाठी ते कुठली तडजोड नाही करायची. आणि म्हणून प्रतापरुद्र महाराज जरी महान भक्त असले तरी महाप्रभूंनी त्यांची भेट नाकारली.
कारण रुपये पैशाचा व्यवहार करण्यात असा जो राजा आहे तो गुरफटलेला आहे. तर त्यांच्या म्हणजे आचरण म्हणजे त्यांचं जे आचरण आहे म्हणजे अशा व्यक्तींच्या आचरणाने त्यांनी जेव्हा अध्यात्मवादी साधकाचं आदर्श आचरण दाखवून दिलं तेव्हा त्यांनी त्याला शिष्य म्हणून स्वीकारलं. म्हणजे अध्यात्मवादी जो व्यक्ती आहे त्याला स्त्री आणि धनाशी काही कर्तव्य नसतं म्हणून दोन्ही पासून तो दूर राहतो. आणि त्यामुळे काय झालं भक्तांच्या योजनेमुळे महाप्रभूंच्या महाप्रभूंची त्या राजावर जी आहे तर ती कृपा झाली. म्हणजे काय भगवान यांचे प्रिय भक्त आहेत तर ते नवसाधक भक्तावर भगवान यांच्यावरून अधिक दया दाखवतात. म्हणजे नित्यानंद प्रभू यांची अधिक दया आहे भक्तांच्या वरती. म्हणजे भगवान यांनाच ते प्रार्थना करतात जगाईमध्ये यायला क्षमा करा म्हणून. म्हणजे अशा पद्धतीने भगवान यांच्यापेक्षा भक्त जास्त जे असतात तर ते दयाळू कृपाळू असतात. म्हणजे भगवान यांच्या चरण कमलांच्या प्रती जो अपराध केलेला असतो तर कधी कधी दयाळू भगवान क्षमा करतात. पण भक्ती मार्गावर प्रगती करण्यास जो अत्यंत उत्सुक भक्त आहे ना म्हणजे जर त्यांनी भक्तांचा इतर अपराध केला तर त्याच्या प्रगतीसाठी तो घातक करू शकतो. म्हणजे चैतन्य महाप्रभू जोपर्यंत जगन्नाथपुरीत होते तर त्यावेळेला जगन्नाथाच्या रथयात्रेच्या वेळी त्यांना दर्शन घेण्यासाठी लोक यायचे. मग महत्वाचा भाग म्हणजे काय तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडीच्या मंदिराची स्वच्छता केली जायची. म्हणजे पुरीमध्ये आपण ती लीला घडलेली अभ्यासली. सामूहिक कीर्तन आणि जनसामान्यांकरता एक अद्वितीय असं प्रदर्शन असायचं त्यांचं. म्हणजे इतकं सुंदर ती कीर्तन मंडळी होती त्यांची. आणि अशा पद्धतीने नृत्य कीर्तनामध्ये करून जे आहे तर ते हरिनामाचा प्रचार प्रसार करत होते. मग आता महाप्रभूंनी सामूहिक कीर्तन जे आहे संकीर्तन आंदोलनाचा आरंभ केला. म्हणजे आपण ह्याच्यातनं समजून घ्यायचं शिला प्रभुपादांनी कसे उदात्त विचार मांडले. जर आपल्या राष्ट्रातल्या नेत्यांनी आध्यात्मिक आंदोलनाचा जर लाभ जो आहे तर घेतला तर काय होईल तर जे म्हणजे जनता आहे आपली तिथे एक बंधुत्व म्हणा किंवा एक आपण म्हणू म्हणजे खऱ्या अर्थाची शांती जी आहे तर ती निर्माण होऊ शकेल पहा. म्हणजे विश्व शांती आणि विश्व बंधुत्व हीच म्हणजे जगातल्या अखिल मानव समाजाची वर्तमानातली मागणी आहे. आणि ह्यासाठी काय करायला लागेल आपल्याला संपूर्ण विश्वभर हरिकृष्ण महामृत म्हणजे आंदोलन जे आहे किंवा हरे कृष्ण जे आपलं महामंत्राचा जप व कलियुगाचा धर्म आहे तर अशा पद्धतीने याला कृष्ण भावनामृत आंदोलन म्हणतात. तर ह्याचा प्रचार प्रसार आपल्याला करणं आवश्यक आहे. त्याच वेळेला खऱ्या अर्थाने सुख शांती समाधान जे आहे तर ते प्राप्त होईल म्हणजे सगळ्या विश्वामध्ये. आणि त्याचबरोबर जास्तीत जास्त जे पुण्यात्मे आहेत तर ते भगवान चरणी जे आहेत तर ते जातील गुरु कार्यामध्ये जे आहेत तर ते समाविष्ट होतील. त्यामुळे आपल्या प्रत्येकाचं कार्य आहे की आपल्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक व्यक्ती भक्त त्याला आपण कसे गुरुचरणांशी घेऊन जाऊ का त्यासाठी त्यांना मार्गदर्शन करायचं त्यांनी प्रचार प्रसारामध्ये त्यांना सहभागी करायचं वेगळ्या सेवामध्ये सहभागी करायचं ते खूप मोठी संधी आहे आपल्याला. आणि लोकांची हृदय बदलण्याची संधी आपल्याला त्यांनी भगवान यांनी दिली तर आपण त्याचे प्रयत्न करायला हरकत नाही. म्हणजे प्रत्येक वेळी आपण असा प्रयत्न करायचा की आजच्या दिवसामध्ये मी कशा पद्धतीने नवीन भक्तांना घेऊन येऊ शकलो भक्तीमध्ये किंवा मला किती लोकांना हरिकृष्ण महामंत्राविषयी सांगता आलं किती लोकांना भगवद्गीतेविषयी सांगता आलं अशा पद्धतीने आपण छोटे छोटे प्रयत्न करत राहायचे. मग आता काही काळाने महाप्रभूंनी पुन्हा उत्तर भारताची यात्रा करण्यासाठी ते बाहेर पडले आणि त्यावेळेला वृंदावन जवळ आल्यानंतर जे आहे तर त्यांनी तिथल्या लीलास्थळींना भेट देण्याचं ठरवलं. मग आता तिथे वेगवेगळ्या लीलास्थळींना त्यांनी भेट दिली आणि राधाकुंड आहे तर ते शोधून काढलं. म्हणजे अशा वेगवेगळ्या लीलास्थळी आणि ना भेट देऊन त्या ज्या आहेत तर त्यांचं पुनरुज्जीवन आहे तर त्यांनी केलं. मग अशा पद्धतीनं वेगवेगळ्या लीलास्थळींच्या ठिकाणी तिथल्या ज्या पुरातन म्हणजे लीलास्थळी आहेत त्या शोधून काढून त्यांचं पुनरुज्जीवन करणं पुनर्वसन करणं आणि त्या मंदिरामध्ये जे आहेत ते विग्रहांची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी त्यांनी काय केलं तर 6 गोस्वामी जे आहेत वेगवेगळे देशांनी 6 पाठवून म्हणजे आपल्या आचरणातून आपण उदाहरण बनायचं आणि प्रचार प्रसार करायचा. त्याचबरोबर वैष्णवांच्या विषयी लिखाण करून ठेवायचं की ज्याद्वारे ते त्यांना मार्गदर्शक ठरेल ग्रंथांच्या माध्यमातून लिखाण. आणि त्याचबरोबर एक संन्यास धर्माचं कर्तव्य पालन करून साधी राहणे उच्च विचार असं. आणि त्याचबरोबर जे आहेत तर ते वेगवेगळ्या मंदिरांची प्राणप्रतिष्ठा करायची त्या विग्रहांची सेवा सुरू करायची. आणि हे करत असतानाच म्हणजे जे आहेत वेगवेगळ्या लीलास्थळी शोधून काढायच्या तिथं भगवानांच्या आणि तिथं भगवान
म्हणजे भगवान यांचं सुंदर मंदिर किंवा भगवान यांच्या विषयी माहितीचं म्युझियम म्हणजे असं वेगवेगळ्या गोष्टी आपण करू शकतो. तर अजूनही हे म्हणजे जे चैतन्य महाप्रभू जे आहेत तर त्यांनी हे सगळं मार्गदर्शन केलं त्या काळात सगळा जनसमुदाय एकत्र करून चैतन्य महाप्रभूंनी हे कार्य करून घेतलं होतं. आणि जे आहे तर ते म्हणजे कशा पद्धतीनं आपण अनेक जीवात्म्यांचा उद्धार करू शकतो अशा पद्धतीने त्यांचं कार्य होतं. मग आता काही काही अशा लीला आहेत की त्या म्हणजे त्या जेव्हा संपन्न झाल्या मग तेव्हा एकाच वेळी अनेक संन्यासांना सुद्धा त्यांनी जे आहे तर ते भक्तीमध्ये आणलं. आता जी ह्याच्या पुढची स्लाइड आहे पहा महाप्रभूंचा काशीमध्ये प्रवेश म्हणून आहे पहा. ती जर मिळवता आली तर पहा. तर सनातन गोस्वामी जे आहेत त्यांचं पूर्वाश्रमीचं नाव होतं साकर मलिक आणि बंगालचा नवाब हुसेन शहाच्या राजवटीमध्ये ते मंत्री होते बरं का. मग आता काय घडलं तर महाप्रभूंची सेवा करण्याच्या उद्देशाने त्यांनी आपल्या शासकीय कार्यापासून जी आहे तर ती निवृत्ती घेतली. मग महाप्रभू वृंदावन परत येताना त्यांना वृंदावनहून जेव्हा परत आले तेव्हा त्यांना ज्यावेळी वाराणसी ला ते आले त्यावेळेला तपन मिश्रा आणि चंद्रशेखर यांच्या घरी त्यांनी वास्तव्य केलं. मग आता दोघही मराठी ब्राह्मण होते त्यांची सेवा केली त्यांनी. मग त्यावेळेला श्रीपाद प्रकाशानंद सरस्वती नावाचे एक श्रेष्ठ असे मायावादी संन्यासी होते आणि ते वाराणसीचे प्रमुख होते. मग आता महाप्रभू जेव्हा वाराणसीमध्ये आले तेव्हा त्यांनी हरिनाम संकीर्तनामुळे तिथे जे सगळे निवासी आहेत त्यांच्याकडे ते जे आहेत तर ते सगळे आकर्षित झाले. मग आता ते जिथं जातील तिथं काशी विश्वेश्वराच्या मंदिरात जाऊन तिथे यात्रेकरू असायचे तिथे पाठोपाठ जायचे आणि संकीर्तन करायचे. आणि त्यांचं खूप सुंदर रूप होतं ना भगवान आहेत साक्षात ते त्यांचं दिव्य सुंदर रूप आहे ते पाहून म्हणजे गौरांग असणारे असे आहेत आणि त्यांचं रूप आहे ते सगळ्यांना आकर्षित करणार आहे. ते पाहून जे आहेत ते सगळे यात्रेकरू त्यांच्याकडे आकर्षित व्हायचे किंवा भगवत स्तुती म्हणजे ते जे करायचे ते ऐकून आकर्षित व्हायचे. मग आता मायावादी संन्यासी काय असतात ते स्वतःला नारायण समजतात स्वतःला भगवानच समजतात. मग वाराणसीमध्ये असेही संन्यासी आपल्याला पाहायला मिळतात की स्वतःला नारायण ते समजतात. मग आता भारतामध्ये मायावादी आणि भागवत असे जे आहेत तर ते दोन संप्रदाय सदैव म्हणजे त्यांच्यामध्ये स्पर्धाच असते. मग प्रकाशानंद सरस्वतींकडं ही बातमी पोहोचली की महाप्रभू हे एक वैष्णव संन्यासी आहेत. आणि मग आता या लोकांनी ही वार्ता जेव्हा पोहोचली तेव्हा महाप्रभूंनी जे आहे तर त्यांना म्हणजे कमी म्हणजे महाप्रभूंना त्यांनी कमी लेखलं त्या लोकांनी मायावादी लोकांनी. कारण महाप्रभू हे वैष्णव संन्यासी आहेत. आणि वैष्णव संन्यासाप्रमाणे आचरण आहे पण त्यांची दीक्षा झाली आहे मायावादी गुरूंकडून म्हणून ते मायावादी संन्यासी म्हणून प्रस्तुत करतात. मग मायावादी संन्यासामध्ये असं हरिनाम करणारा संकीर्तन करणारा लोकांबरोबर नाचत गात फिरणारा असा म्हणजे जो आहे संन्यासी तर त्याला ते अत्यंत कमी दर्जाचं समजायचे. मग आता महाप्रभू हरिनाम संकीर्तनाचा प्रचार करतात म्हणजे त्यांचं मत होतं की ते भावनिक आहेत भावना विवश होऊन करतात की भावुकता आहे त्यांची. आणि त्यांनी महाप्रभूंच्या प्रचार कार्याची निंदा केली. म्हणजे प्रकाशानंद सरस्वती म्हणजे जे त्यांना वेदांत अत्यंत प्रकांड असं म्हणजे प्रकांड पांडित्य असं अशा पद्धतीचा त्यांचा अभ्यास होता. आणि मग त्यांच्या अनुयायी जे आहेत तर म्हणजे चैतन्य महाप्रभूंच्या अनुयायांना तर त्यांनी जे आहे तर ते संकीर्तनाकडं चैतन्य महाप्रभूंचे जे अनुयायी आहेत त्यांना त्यांनी संकीर्तनाकडे लक्ष द्यायला सांगितलं. आणि जे प्रकाशानंद सरस्वती आहेत त्यांचे मायावादी जे लोक आहेत तर ते त्यांच्याकडे तर चैतन्य महाप्रभू जे आहेत तर त्यांच्या अनुयायांनी त्यांना जे आहे तर ते फक्त आणि फक्त प्रचार प्रसाराकडेच लक्ष द्यायला सांगितलं. कारण असे जे मायावादी लोक आहेत तर त्याच्यावर ते टीका करतील किंवा म्हणजे त्यांची निंदा करतील तर त्याच्याकडे लक्ष न देता हरिनामावरती जे ध्यान आहे ते हरिनाम संकीर्तनावरती त्यांनी केंद्रित करायला सांगितलं. म्हणजे प्रचार करायची निंदा जरी झाली अशा मायावादी लोकांकडून तरी सुद्धा दुर्लक्ष केलं चैतन्य महाप्रभूंनी. आणि मग एक ब्राह्मण भक्त होता तो महाप्रभूंचा भक्त झाला. मग प्रकाशानंदनी त्याच्यावर केलेली टीका त्यांना आवडली नाही त्या ब्राह्मणाला. आणि तो एकदा चैतन्य महाप्रभूंकडे गेला आणि म्हणाला की तो जो आहे म्हणजे तो जो ब्राह्मण आहे तो म्हणाला
की मी प्रकाशानंद जे आहेत त्यांच्याकडे जेव्हा तुमचं नाव घेतलं तेव्हा त्यांनी तुमची जी आहे ती कठोर निंदा केली आणि त्यांनी जरी चैतन्य नावाचं अनेक वेळा उच्चारण केलं आपल्या बोलण्यामध्ये पण ते एकदाही कृष्ण नावाचं उच्चारण करू शकले नाही. ह्याच मला फार आश्चर्य वाटतं असं म्हणाले. मग महाप्रभूंनी स्मित हास्य केलं आणि ते काय म्हणाले की मायावादी अनुयायी जे आहेत तर हे जे आहेत कृष्ण नावाचं उच्चारण करू शकत नाहीत. म्हणजे त्यांनी स्पष्ट केलं म्हणजे मायावादी संन्यासी जे आहेत ना तर त्यांच्या तोंडात कधी कृष्ण येणारच नाही. चैतन्य महाप्रभू म्हणजे स्वयं भगवान आहेत त्यांनी सांगितलं. म्हणजे मायावादी सतत काय करतात ब्रह्म आत्मा चैतन्य असं उच्चारण करीत असले तरी श्रीकृष्णांच्या चरण कमलाशी ते अपराधीच असतात. म्हणजे असे जे कृष्ण अपराधी आहेत त्यांना प्रत्यक्ष त्यांच्या मुखात कधी श्रीकृष्णांचं पवित्र जे आहे तर त्याचं उच्चारण सुद्धा होत नाही. म्हणजे कृष्ण नाम जे यायला आपल्या मुखात आणि त्याचं उच्चारण व्हायला फार मोठं सौभाग्य असावं लागतं पहा. म्हणजे स्वतः भगवान श्रीकृष्ण आणि त्यांचं नाम ह्याच्यात भेद नाही. मग आता अशा दिव्य रसामध्ये म्हणजे भगवान जे आहेत त्यांचं नाम रूप किंवा म्हणजे ह्या सगळ्यामध्ये व्यक्तिमत्वामध्ये मुळीच भेद नसतो. मग आता हे सगळं घडतंय. मग देह आणि आत्मा या बाबतीत श्रीकृष्णांच्या बाबतीत कधी भेद नाही मांडता येणार आपल्याला. श्रीकृष्णांचा म्हणजे जे आत्मा देह सगळं सगळं आध्यात्मिक आहे. मग आपलं तसं नाही. आपला आत्मा आध्यात्मिक आहे पण आपला देह जो आहे तो भौतिक आहे. म्हणजे हा फरक आहे आपल्यामध्ये श्रीकृष्णांमध्ये. मग श्रीकृष्णांची दिव्य स्थिती आहे त्यामुळे सामान्य माणसाला त्यांच्याविषयी ज्ञान होणं अत्यंत अवघड आहे. हा भाग सगळ्यांनी लक्षात घेऊया. म्हणजे त्यांचे महात्म्य इतकं मोठं आहे की ते आपल्याला समजून येणार नाही आणि म्हणून त्यांचं नाम यश कीर्तन म्हणजे जे आहे तर ह्याचं आपण जे आहे तर ह्याच्याविषयी आपण कीर्तन करतो. म्हणजे काय त्यांचं नाम यश याच्याविषयी आपण गुणगान करतो इतर भक्तांसमोर त्याला म्हणायचं कीर्तन. आणि ज्या वेळेला आपण नाचून गाऊन वाद्यांच्या तालावर करतो तेव्हा त्याला म्हणायचं संकीर्तन. नाम यश रूप लीला त्यांचं एकच दिव्य स्वरूप आहे आणि हे आपल्या भौतिक इंद्रियांना समजून नाही येणार. भगवान यांच्या दिव्य लीला ज्या आहेत तर त्यांचा संबंध जो आहे तर तो ब्रह्म साक्षात्कार किंवा भगवान यांच्याशी एकरूप होण्यापेक्षा अधिक आनंददायी आहे. म्हणजे आपण सगळ्यांनी लक्षात घ्या की जे पहिला साक्षात्कार आहे साक्षात्काराच्या 3 टप्प्यामधला तो ब्रह्मस्तरावरचा जो साक्षात्कार आहे तो प्रत्यक्ष भगवान यांच्याशी म्हणजे जे आहे असलेला आपला जो नातेसंबंध आहे ते भगवान यांच्याशी असलेला आपला नातेसंबंध जो आहे म्हणजे भगवान यांच्या दिव्य लीलांचा संबंध आणि त्या लीलामधून आपण भगवान यांच्याशी असलेला आपला नातेसंबंध काय आहे हे जाणतो. तर हा जो संबंध आहे भगवान यांच्या दिव्यत्वाचा आणि त्यांच्या दिव्य लीलांचा संबंध आणि आपल्याशी असलेला दिव्य संबंध हा ब्रह्मसाक्षात्कार म्हणजे पहिला आत्मसाक्षात्काराचा टप्पा किंवा भगवान यांच्याशी एकत्र होण्या म्हणजे भगवान यांच्याशी त्या स्तरावर एकरूप होण्याचे विचार करतो साधक. तर ह्याच्यापेक्षा भिन्न आहे म्हणजे ह्याच्यापेक्षा आनंद जो आहे तो भगवानाच्या लीला कथा ऐकण्यामध्ये आहे आणि त्या अभ्यासण्यामध्ये आहे. आपण भगवद्गीता भागवतातून अभ्यास होत्या तर अशा पद्धतीने जे आहे तर ते जेव्हा कार्य होतं तर त्यावेळेला जो आहे तो व्यक्ती ब्रह्मानंदात स्थित होतो पहा म्हणजे आणि असा स्थित झालेला व्यक्ती कृष्णांकडे आकर्षित होऊ शकतो. आता प्रकाशानंद सरस्वती जे आहेत ते त्यांनी काय केलेलं सगळ्या मायावादी संन्यासांनी त्यांच्यासह मोठ्या सभेचं नियोजन केलेलं होतं. संन्यासांना निमंत्रित केलं होतं आणि मग त्या दोघा विद्वानांनी संकीर्तन आंदोलनाच्या आध्यात्मिक मूल्यासंबंधी प्रदीर्घ चर्चा केली. प्रकाशानंद आणि महाप्रभू यांनी हे 2 विद्वान म्हणून उभे राहिले. मग आता ही जी चर्चा झाली तर त्या चर्चेमध्ये महाप्रभू जे आहे तर त्यांना प्रश्न विचारला प्रकाशानंद सरस्वतीने की तुम्ही वेदांतच्या अध्ययनापेक्षा हरिनाम संकीर्तनाला महत्व देता. म्हणजे वेदांत सूत्र जो अध्ययन करून त्याच्यापासून जो आहे तो भागवताची रचना झाली. म्हणजे व्यास मुनींनी काय केलं आधी जो आहे तो वेदांत सूत्राचं लेखन केलं आणि त्या सूत्राच्या माध्यमातून त्यांनी भागवताचं लेखन केलं. मग हे सगळं अभ्यास न करता तुम्ही म्हणजे प्रत्येक संन्यासाचं कर्तव्य आहे की त्यांना वेदांत सूत्राचं अध्ययन केलं पाहिजे. तर हे सगळं करणं संन्यासाचं कर्तव्य आहे आणि असे असताना तुम्ही संकीर्तन म्हणजे करण्यासाठी का प्रेरित झालाय कशासाठी बरं करताय असं त्यांनी विचारलं. मग त्यावेळेला महाप्रभूंनी अत्यंत नम्रतेनं उत्तर दिलं पहा. बिलकुल त्यांना राग आला नाही. बिलकुल त्यांच्यामध्ये काही
म्हणजे आपण म्हणतो खोटा अहंकार असं काहीच नाही. भगवान स्वतः आहेत ते आणि राधाराणीच्या भावामध्ये. म्हणजे आपण नेहमी सेवक भावामध्ये असलं पाहिजे पहा. तर त्यांना बिलकुल ह्या प्रश्नाचा राग नाही आला. तर त्यांनी काय उत्तर दिलं की मी एक महामूर्ख आहे, त्यामुळे मला वेदांताचं अध्ययन करण्याऐवजी म्हणजे माझे जे गुरु आहेत तर त्यांनी सांगितले की तू काय कर, तर हरे कृष्ण महामंत्राचा जप कर, वेदांतांचं अध्ययन तू नाही केलंस तरी चालेल, कारण मी एक मूर्ख व्यक्ती आहे आणि मला गुरुंनी सांगितलेलं कसं काय करायचं हे नाही समजू येत आहे, म्हणून ते सांगितले की तू फक्त संकीर्तन केलंस तरी बस आहे. म्हणजे महाप्रभूंनी स्वतःला या युगातल्या अगणित मूर्खांपैकी एक मानलं. तर भगवान स्वयं येत आहेत आणि अवतारामध्ये स्वतःला म्हणजे या अनेक अनेक मूर्खांपैकी एक मूर्ख आहे असं स्वतःला प्रस्तुत करतात आपल्या समोर एका नम्र भावाने. तर आपला जेव्हा मंदिरात जातो तेव्हा त्यांच्याविषयी किती आपला नम्र भाव असायला पाहिजे पहा. किंवा आपण भगवानांचं कोणतंही चित्र पाहू, फोटो पाहू किंवा स्क्रीनवर पाहू मोबाईलच्या, किंवा हरिकृष्ण पुस्तक वाचू, किंवा आपण कुठेही जिथं जिथं भगवानांची छबी पाहू तिथं आपल्याला किती गांभीर्य निर्माण केलं म्हणजे व्हायला पाहिजे पहा. की स्वतःला भगवान मूर्ख म्हणून प्रस्तुत करतायत. स्वयं ते सर्वोच्च नियंत्रक पूर्ण पुरुषोत्तम भगवान असून सुद्धा मग आपल्यासारखे पती जीवांचे त्यांच्या पुढे काय करतात की आपल्याला थोडस नाव, थोडस प्रतिष्ठा, थोडेसे पैसे, आणि थोडस जे समाजामध्ये उंच स्थान मिळालं की आपली छाती जी आहे ती फुलून जाते गर्वाने. आणि मग ह्यातून बाहेर पडणं साधकाला अवघड जातं. आणि ह्यासाठी आपण काय केलं पाहिजे, जे होते ते कृष्णाच्या कृपेनं हा दृष्टिकोन जो आहे तो आपल्यामध्ये निर्माण होईल असे प्रयास आपले झाले पाहिजे. आणि कृष्णांच्यावर सर्व सोपवून रिकामं व्हायचं. जेव्हा आपण अशा पद्धतीने पूर्ण शरण जातो तर त्याच वेळेला कृष्ण कृपा ही आपल्यावर होऊ शकते. म्हणजे चैतन्य महाप्रभूंच्या माध्यमातून ही कृपा होऊ शकते. महाप्रभूंनी त्यांना अत्यंत नम्रपणे उत्तर दिलं. म्हणजे ते उत्तर जे होतं ते होतं की मी इतका मूर्ख आहे की म्हणजे मला फक्त आणि फक्त हरे कृष्ण महामंत्राचा जपच कर असं सांगितलंय. माझे जे गुरु आहेत त्यांनी, आणि प्रचार प्रसार तुला काही जमेल तो कर असं त्यांनी सांगितलं. म्हणजे त्यांनी अशा भाषेत ते सांगितलं की त्यांना खूप ते मृदू वाटेल आणि त्याचबरोबर त्यांना ते पटेल. तर चैतन्य महाप्रभू सांगितलं की माझ्यासारख्या मूर्खांनी वेदांताच्या अध्ययनाने ढवळाढवळ केल्यामुळे समाजात इतकं उत्पात माजेल की बस. आणि म्हणून माझ्या गुरुंनी सांगितलंय की मी महामूर्ख असल्यामुळं वेदांत तत्वज्ञानात ढवळाढवळ तू करू नकोस आणि त्यापेक्षा तू काय कर, हरिनाम संकीर्तन केलेलं बरं राहील असं गुरुंनी सांगितल्यामुळं मी भगवंतनातून मुक्त होऊ शकेल. म्हणजे काय की स्वतः चैतन्य महाप्रभू जे आहेत ते स्वतः भगवान आहेत, तर त्यांनी जे आहे ते लोकांपुढे हा आदर्श प्रस्थापित केलाय. अशा पद्धतीने आपण भगवान जे आहेत तर त्यांची आराधना करण्यासाठी प्रयास करणं आवश्यक आहे. आणि त्यावेळेला भगवानांची भक्ती सेवा करताना स्वतःला शूद्रातिशूद्र अत्यंत दीन अशा भावामध्ये राहून आपण करणं आवश्यक आहे. आता हरिनाम कीर्तन जे आहे तर ते चैतन्य महाप्रभूंनी जे आहे तर त्याला आपल्या उद्धाराचा एकमेव महिमा असं सांगितलेलं आहे. म्हणजे काय की चैतन्य महाप्रभूंनी हरे नाम एव केवलम खलु नास्ति नास्ति व गतिरन्यथा असा उपदेश केलाय बृहन्नारदीय पुराणामध्ये. म्हणजे काय की त्यांचं पुन्हा जे आहे जे एक गोष्ट जेव्हा म्हणजे पुन्हा पुन्हा सांगितली जाते ठासून प्रत्येक उच्चारणावर जो आहे जोर देऊन, तर त्यावेळेला ती शास्त्रसंमत आहे असं ते गृहीत धरलं जातं. मग त्यांना पाठपुरावा करावा लागला. अशा पद्धतीने म्हणजे भगवान जे आहेत तर त्यांचे पूर्वी भक्त असत की म्हणजे हरिनाम संकीर्तन घेण्यासाठी घरोघरी नित्यानंद प्रभूजी आणि हरिदास ठाकूर जायचे आणि लोकांना हरिनाम संकीर्तनासाठी जे आहेत ते प्रेरित करायचे. म्हणजे आत्ताच आपलं जे डिस्ट्रीब्युशन आहे किंवा हरिनाम संकीर्तन आहे तर ते त्याची श्री गणेश जी आहे ते देवापासून आहे पण त्या युगापासून आहे की अशा पद्धतीने जे आहे हरिनाम एक दिव्य भाव उत्पन्न करतं आणि दुर्मिळ आहे. भगवत प्रेमाचं ते लक्षण असतं आपल्यामध्ये. म्हणजे हरिनाम उतरणं म्हणजे आपल्या ओठाशी हरिनाम येणं. म्हणून त्याला आध्यात्मिक अनुभूतीचा जर आपण 5वा स्तर जोडला तर मग ती अतिशोक्ती होईल. म्हणजे काय की कृष्ण संकीर्तनामुळे आपण भगवत प्राप्त जे आहे तर ह्यांना भगवानांना प्राप्त करू शकतो. आणि जर कृष्णांनी मला आशीर्वाद दिला तर भगवान जे आहेत तर कृष्णांच्या आशीर्वादामुळे किंवा कृष्ण भगवान जे आहेत ते चैतन्य महाप्रभूंच्या रूपात आहेत, तर त्यांनी जर मला आशीर्वाद दिला तर निश्चितच माझ्यावरती कृपा होईल असा आपला भाव असला पाहिजे. म्हणजे काय
की एकदम लीन अशा भावामध्ये जेव्हा आपण त्याला प्रस्तुत करतो तर त्यावेळेला निश्चितच कृष्णाला ते आवडतं. आता महाप्रभू पुरीमध्ये आले आणि सार्वभौम भट्टाचार्यांच्या घरी जे आहे ते वास्तव्याला होते. फक्त त्यांनी अनेक जणांशी चर्चा केल्या. त्यानंतर अनेक संन्यासींची भेट घेतली आणि शादे म्हणजे त्यांनी जे तर्क मांडले आपले शक्तिशाली त्याद्वारे त्यांनी संन्यास जे जीवन स्वीकारलं होतं. तिथं उपस्थित सगळ्या लोकांनी पण स्वीकारलं होतं आणि महाप्रभूंनी त्यावेळेला म्हणजे शक्तिशाली तर्काद्वारे शांकर जे भाष्य आहे तर त्याचं पूर्णपणे खंडन केलं. म्हणजे त्याचबरोबर वैदिक ग्रंथांची जी आहे तर ती रचना हे सुद्धा मोठं कार्य होतं आणि ते जे आहे ते सनातन गोस्वामी, रूप गोस्वामी आणि त्याचबरोबर असे अनेक भगवानाचे उच्च कोटीचे भक्त यांच्याकडून घडलं. सगळ्या संन्यासांनी जर भक्ती मार्गात प्रवेश केला तर काय होईल? म्हणजे तिथं असलेल्या सगळ्या संन्यासांनी जे आहेत तर ते भक्ती मार्गात समजा प्रवेश केला तर काय होईल आपण कल्पना करू शकतो. म्हणजे महाप्रभू म्हणजे स्वतः मूर्तिमंत आहेत, साक्षात भगवान आहेत. पण ते सर्व संन्यासी आहेत तिथले तर त्यांना भक्ती मार्गामध्ये जे आहे तर ते प्रवेश करू शकते. म्हणजे ते मायावादी स्तरावर होते आणि ते निर्विशेष ब्रह्माची उपासना करत होते. तर ह्या स्तरावरून म्हणजे ते स्वतःलाच नारायण समजतात असे. आणि भगवानांच्या लीला आहेत तर जे वेगळ्या लीला आहेत त्यांच्या तर त्यांना ते ह्या कुणीतरी मायावी आहे आणि हा सुद्धा भौतिकच स्तरावरती अशुद्ध आत्मा आहे असं कृष्णांना समजतात. जे त्यांचा चुकीचा ग्रह आहे. भगवान हे कशात पवित्र आहेत आणि ते कधीही दूषित होऊ शकत नाहीत. आता महाप्रभूंनी पुरीमध्ये आल्यावर काय केलं, भट्टाचार्य जे आहेत म्हणजे सार्वभौम भट्टाचार्य यांच्याशी जशी चर्चा केली तशीच वाराणसीमधील सर्व संन्याशांशी त्यांनी चर्चा केली. आणि मग आता त्यांनी आपल्या शक्तिशाली तर्काद्वारे शंकर भाष्याचं पूर्णपणे खंडन केलं. ते खंडन करण्यासाठी त्यांनी आपले शक्तिशाली जे भाष्य आहे तर ते वापरलं आणि मग जेव्हा अशा पद्धतीने त्यांनी खंडन केलं त्यावेळेला हे सगळे संन्यासी आहेत ना तर त्यांनी भक्ती मार्गामध्ये प्रवेश केला. आणि कृष्ण नाम स्वीकारलं पहा म्हणजे एकाच वेळी अनेक संन्यासींना त्यांनी काय केलं तर त्यांचा उद्धार केला आणि त्यांना जे आहे तर ते भक्ती मार्गामध्ये आणलं. म्हणजे या महाप्रभूंसोबत ह्या सगळ्या लोकांनी कृष्ण नाम स्वीकारलं आणि महाप्रभूंनी त्यांच्यासोबत भोजन पण केलं आणि ते अशा पद्धतीनं म्हणजे संन्यासी भक्त असतात तर त्यांच्या परिवर्तनामुळे महाप्रभूंची जी वाराणसीतली लोकप्रियता आहे ती वाढायला लागली आणि मग सहस्रावधी लोक त्यांची भेट घ्यायला आले. आणि असं घडत असताना काय झालं की आत्मसाक्षात्काराच्या इतर सगळ्या गौण पद्धती आहेत त्या पराभूत झाल्या या प्रचार प्रसारांसमोर आणि सहस्रावधी लोक जे आहेत तर त्यांच्या दर्शनासाठी येऊ लागले आणि त्यानंतर वाराणसीतील सर्व जनसामान्य परिश्रम जे आहेत तर ते संकीर्तनाच्या म्हणजे जे माया ती जी संकीर्तनाची जी आपण म्हणू की एक आध्यात्मिक नगरी आहे किंवा आध्यात्मिक स्तरावरचं संकीर्तन आहे तर त्याच्यामध्ये सर्व जनसामान्य सहित त्यांना बुडून राहायचंय पहा अशा पद्धतीचे प्रयत्न आपण जर केले तर कृष्ण कृपा किंवा चैतन्य महाप्रभूंची जी आहे तर ती कृपा आपल्यावर जी आहे तर ती आपल्याला मिळू शकते किंवा आपल्यापर्यंत येऊ शकते. तर आता ही लीला जी आहे तर ह्या लीले संदर्भात आपण समजून घेऊ की असे अनेक सहस्रावधी लोक त्यांच्या दर्शनासाठी येऊ लागले. पण अशा रीतीनं भगवानांनी काय केलं की भगवान यांनी भक्त रूपाची सेवा म्हणजे भक्त रूप घेऊन जो अवतार घेतलाय पंचतत्वामधला तर तशा पद्धतीचं म्हणजे जे आहे तर त्यांचं आचरण असणं आवश्यक आहे. म्हणजे हा भाग आपण लक्षात घेऊया. मग आता सहस्रावधी लोक दर्शनासाठी येत जरी असले तरी महाप्रभूंनी श्रीमद भागवतन आणि भगवद्गीतेचं इतकं छान जे आहे तर ते विश्लेषण केलं तर हा जो गुण आहे त्यांचा तर हाच त्यांना आत्मसाक्षात्काराच्या स्तरावर पुढे नेऊन जो आहे तर तो पॉझिटिव्ह साईन किंवा आपण म्हणू संकेत साईन अशा पद्धतीने उपलब्ध जे आहे. आता असे जे लोक होते ते महाप्रभूंच्या जे ते दर्शनासाठी सतत यायला लागले आणि मग महाप्रभूंनी काय केलं श्रीमद भागवत धर्माचं जे आहे ते अनुपम असं महत्व म्हणजे खूप कमी वेळामध्ये अशा पद्धतीनं
भागवत धर्माचा त्यांनी प्रचार प्रसार केला. म्हणजे इतर सगळे जे वाद आहेत आपण म्हणू, जातीयवाद किंवा धर्मवाद, ह्या सगळ्यांचं त्यांनी काय केलं, नायनाट केलं, त्यांना पराभूत करून टाकलं. आणि त्यांचं मन जे आहे तर ते जे आहे तर ते कशा पद्धतीने म्हणजे मन आहे तर ते वळवता येईल कृष्णभावनेकडे. तर अशा पद्धतीनं त्यांनी प्रचार प्रसाराचं आंदोलन जे आहे तर ते सुरू ठेवलं. आणि म्हणून संकीर्तन आंदोलनामध्ये बुडून गेले महाप्रभू, अशा पद्धतीने त्यांचा उल्लेख करण्यात येतो. आता 5:26 झाले. तर मंदिरातली एक मला मीटिंग अटेंड करायची. तर आपण इथे थांबूया. आणि आता आज मी पोहोचेन, आज निघेन म्हणजे रत्नागिरीला जायला रात्री. तर आपण उर्वरित जो पुढचा भाग आहे म्हणजे आजच्या दिवसाप्रमाणे आपला जो वेगवेगळ्या लीला अभ्यासनाचा भाग आहे तो आता संपलाय. तर उद्याला मी पोहोचेल तेव्हा आपण सगळ्यांचे प्रश्न उत्तर किंवा मनातल्या शंका चर्चा असं जे काय आहे ते घेऊया. तर आता आपण शचीसुत अष्टकं म्हणूया. माताजी आज म्हणाल तुम्ही पटकन? हरे कृष्ण. हो माताजी, नक्की. नव गौरवरम नव पुष्पशरम नव भावधरम नव लास्यपरम नव हास्यक्ररम नव हेमावरम प्रणमामि शची सुत गौरवरम नव प्रेमयुतम नवनीत शुचम नव वेशकृतम नव प्रेम रसम नवधा विलसत् शुभ प्रेममयम् प्रणमामि शची सुत गौरवरम हरि भक्ति परम हरि नाम धरम कर जप्य करम हरि नाम परम नयने सततम प्रणयाश्रुधरम प्रणमामि शची सुत गौरवरम सततं जनता भवतापहरं परमार्थपरायण लोकगतिं नवलेहकरं जगतापहरं प्रणमामि शची सुत गौरवरं निज भक्तिकरं प्रियचारुतरं नट नर्तनना घर राजकुलं कुलकामिनी मानस लास्य करम प्रणमामि शची सुत गौरवरम युग धर्म युतम पुनर्नंद सुतम धरणी सुचित्रम भवभावोचितम तनु ध्यान चित्तम निजवासयुतम प्रणमामि शची सुत गौरवरम अरुणं नयनं चरणं वसनं वदने स्खलितं स्वकनामधरं पुरुते सुरसं जीवनं प्रणमामि शची सुत गौरवरं हरे कृष्णा 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 हरे 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 रामा राम राम हरे हरे. हरे कृष्ण. धन्यवाद माताजी. सुंदर म्हटलं माताजी, खूप खूप धन्यवाद आणि कृतज्ञता. आता मी चैतन्य चरितामृत ग्रंथराज आहेत त्यांचा जयजयकार करते. श्री चैतन्य चरितामृत ग्रंथराज की जय. चैतन्य महाप्रभु की जय. श्री राधा गोविंद की जय. श्री प्रभुपाद की जय. श्री कृष्णराज कविराज गोस्वामी की जय. गुरु महाराज की जय. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण. आपण थांबूया, पण उद्या भेटू.